मंदिरामध्ये प्रसादाला जशी लापशी मिळते ना, तशीच लापशी आपण करणार आहोत आणि ती लापशी कशी करायची तेच आपण आज पाहणार आहोत. तर चला मग आपण आज ही लापशी कशी बनवायची पाहूया. नमस्कार, वीणा वर्ल्डमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. आज आपण लापशी बनवत आहोत. त्याच्यासाठी मी हे 2 चमचे तूप घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 1 वाटी गव्हाचा भरडा किंवा दलिया आपण घेतलेला आहे आणि तो आपल्याला असा सतत हलवत लो फ्लेमवरती भाजून घ्यायचा आहे कलर चेंज होईपर्यंत. हे पाहू शकता 5 ते 7 मिनिटांनंतर हा दलिया पूर्णपणे भाजून झालेला आहे. हे पहा, याचा कलर पूर्णपणे चेंज झालेला आहे. अशाच प्रकारे आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे आणि एखाद्या कुकरमध्ये डायरेक्टली केला तरी चालेल. मी एका कुकरच्या डब्यामध्ये हे भाजलेला दलिया काढून घेतलेला आहे. 1 वाटी मी दलिया घेतलेला आहे. त्याच्यासाठी हे तिप्पट पाणी म्हणजेच 3 वाटी पाणी मी गरम करून घेतलेलं आहे आणि आपल्याला हे गरम पाणीच याच्यासाठी वापरायचं आहे. आणि हा कुकरचा एक डब्बा मी कुकरमध्ये ठेवून घेते आहे आणि कुकरला झाकण लावून याच्या मी 4 शिट्ट्या करून घेते आहे. आता कुकरच्या 4 शिट्ट्या झालेल्या आहेत. कुकरची पूर्णपणे वाफ गेलेली आहे. आता आपण हा दलिया काढून घेऊया कुकरमधून. आता कुकरच्या डब्यातला मी दलिया एका पॅनमध्ये काढून घेते आहे. आणि त्याच्यामध्ये आता आपण गूळ मिक्स करून घेऊया. 1 वाटी मी दलिया घेतलेला आहे, त्याच्यासाठी मी 1 वाटीच गूळ घेतलेला आहे. तुम्ही थोडासा कमी किंवा जास्तही वापरू शकता. जसं तुम्हाला गोड आवडतं त्याच्यानुसार तुम्ही गूळ यूज करू शकता किंवा वापरू शकता. आता आपल्याला हा गूळ आणि हा दलिया पूर्णपणे मिक्स करून घ्यायचा आहे. आणि किंचितसं मीठ, चिमूटभर मीठ टाकून घेतलेलं आहे मी. आणि हे बघा 5 मिनिटानंतर गूळ पूर्णपणे याच्यामध्ये मिक्स झालेला आहे. आणि याच्यामध्ये मी 1 चमचा तूप, वेलची पावडर आणि जायफळ याच्यात खिसून घालते आहे. गुळाचे कोणतेही पदार्थ बनवताना त्याच्यामध्ये थोडंसं जायफळ टाकायचं, खूप छान टेस्ट येते. तुम्ही पण टाकून पहा. आणि थोडंसं सुंठ पावडर आणि बडीशेप पावडरही टाकून मी मिक्स करून घेतलेलं आहे. आता एका फ्राय पॅनमध्ये मी 1 चमचा तूप घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये बदामाचे काप आणि खोबऱ्याचे काप मी फ्राय करून घेते आहे तुपामध्ये. हे ऑप्शनल आहे, तुम्हाला हवं असेल तरी टाका, नाही टाकलं तरीही चालेल. आणि हे तयार दलियामध्ये आपण किंवा लापशीमध्ये आपण हे मिक्स करून घेणार आहोत. तुम्हाला आवडत असेल तर थोडीशी खसखस, ही 1 चमचावर खसखस जरी तुम्ही भाजून टाकली तरीही छान लागते ही लापशी. तर हे पहा, तुम्ही पाहू शकता खूप छान लपलपीत अशी ही आपली लापशी तयार झालेली आहे. मी ही लापशी हनुमान जयंतीसाठी बनवलेली आहे. खूप छान, नक्कीच ट्राय करा आणि रेसिपी ट्राय केल्यानंतर कशी झाली आहे ते पण कमेंट करून सांगा. आणि तुमच्याकडे मंदिरामध्ये प्रसादाला हनुमान जयंतीच्या वेळी काय बनवलं जातं हे तुम्ही कमेंट करून सांगा. आणि शेवटी असं थोडंसं तूप टाकायचं. खूप छान लागते ही लापशी. नक्की ट्राय करा आणि कशी झाली ते कमेंट करून सांगा. रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद.